लोणावळ्यातील एक नाविन्यपूर्ण व विश्वासाचे नाव धनलक्ष्मी ज्वेलर्स। दसरा दिवाळी ऑफर, सोन्या चांदीच्या 5,000वरील खरेदीवर मिळवा चांदीचे नाणे मोफत। आजच भेट द्या धनलक्ष्मी ज्वेलर्स, नाकोडा कॉम्प्लेक्स समोर, नवा बाजार, लोणावळा। सध्या मावळात माजी राज्यमंत्री बाळा बेगडे व आमदार सुनील शेळके यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। यावर माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन 1400 कोटी रुपयांच्या मंजूर विकास कामांचा तपशील सांगितला। आपण 700 कोटी रुपयाची कामं सांगताय। मी तर तुम्हाला दावा सांगतो की आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या समोर आज आम्ही आपल्याला 1600 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाच्या विकासाची मंजूर झालेल्या कामांची यादी आम्ही आपल्याला देत आहोत। 1400 कोटी रुपयाच्या विकासाची कामे मंजूरच या तालुक्यात झाली नाही, अशा स्वरूपाच्या गैरसमजुतीच्या बातम्या सातत्याने त्या ठिकाणी दाखवण्याचं आणि घडून आणण्याचा प्रयत्न या मावळ तालुक्यामध्ये यापूर्वी देखील झाला आणि आज देखील तो या ठिकाणी होत असल्याचं आपण सर्वजण पाहत आहोत। 12 महिन्यापूर्वीपर्यंत आपण देखील भारतीय जनता पक्षात होता, याचा आता तुम्हाला नक्कीच विसर पडलेला आहे। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, पंचायत समिती माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, दत्ताभाऊ शेवाळे, माजी सभापती दत्ताभाऊ म्हाळसकर, देहरोड कंटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, पंचायत समिती सभापती सोनाताई कुंभार, तळेगाव शहर अध्यक्ष रवींद्र माने, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, अभिमन्यू शिंदे, मच्छिंद्र केदारी, गणेश गायकवाड, दत्ताभाऊ शेवाळे आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार सुनील शेळके यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत माजी राज्यमंत्री बाळा बेगडे म्हणाले, गेल्या 11 महिन्यापूर्वी मावळ तालुक्याच्या राजकारणातली सत्तांतर झाल्यानंतर एका बाजूला निवडणुकीपूर्वी मावळ तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी या तालुक्यात विकासाची कामे दाखवा, 1400 कोटी रुपयाच्या विकासाची कामे मंजूरच या तालुक्यात झाली नाही, अशा स्वरूपाच्या गैरसमजुतीच्या बातम्या सातत्याने त्या ठिकाणी दाखवण्याचं आणि घडून आणण्याचा प्रयत्न या मावळ तालुक्यामध्ये यापूर्वी देखील झाला आणि आज देखील तो या ठिकाणी होत असल्याचं आपण सर्वजण पाहत आहोत। विजयादशमीच्या दिवशी या तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षाने 25 वर्षामध्ये मावळ तालुक्यात काय काम केलं हे त्या ठिकाणी आरोपाच्या माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न केला। 12 महिन्यापूर्वीपर्यंत आपण देखील भारतीय जनता पक्षात होता, याचा आता तुम्हाला नक्कीच विसर पडलेला आहे। परंतु या तालुक्यामध्ये आपण विकासाच्या कामावर चर्चा केली पाहिजे। आपण 1400 कोटीच्या ऐवजी 700 कोटी रुपयाचाच हिशोब द्या, अशा स्वरूपाचं केलेलं वक्तव्य म्हणजे मावळ तालुक्याच्या जनतेचा केलेला अपमान आहे। आज मावळ तालुक्यात आपण सर्वजण ज्ञात आहोत, 2014 ते 2019 या काळात मावळ तालुक्यात काय विकास झालाय किंवा आजही काय कामं चालू आहेत, ही सगळी मावळची जनता त्या ठिकाणी बघत आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की विकासाचं काम मंजूर करून घेणं हे लोकप्रतिनिधींचं खऱ्या अर्थाने खूप मोठी जबाबदारीचं काम या ठिकाणी आहे आणि हे काम करण्याच्यासाठी त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं। त्यांनी जो त्या ठिकाणी पहिला आरोप केलाय की 1400 कोटीच्या कामाचा हिशोब
आपण मागणार नाही तर 700 कोटी रुपयाच्या कामाचा हिशोब द्या. मी मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी फिरलो, परंतु मला 700 कोटी रुपयाची कामं देखील काही तिथं सापडली नाही. माझं या निमित्ताने त्यांना सूचना आहे की 1400 कोटी रुपयाची कामे करायची असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, आणि अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी शिक्षण असावं लागतं. आणि या माध्यमातून आपण 700 कोटी रुपयाची कामं सांगताय. मी तर तुम्हाला दावा सांगतो की आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या समोर आज आम्ही आपल्याला 1600 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाच्या विकासाची मंजूर झालेल्या कामांची यादी आम्ही आपल्याला देत आहोत. या यादीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अभ्यास करावा. आणि आमचं तर विजयादशमीच्या दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही आव्हान स्वीकारलंय की खुल्या चर्चेला या. आज आम्ही आपल्याला 1600 पेक्षा जास्त कोटी रुपयाची कामे या ठिकाणी अभ्यासासाठी देत आहोत. उद्याच्या काळात या 1600 कोटीच्या कामाचा आमच्या क्लासला आल्यानंतर तुम्हाला तो समजेल, नाहीतर व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. परंतु मावळ तालुक्याच्या जनतेच्या मनात सातत्याने 1400 कोटीची कामं कुठं आहेत, 1400 कोटीची कामं झाल्यात का, अशा पद्धतीच्या बातम्या या ठिकाणी पसरवल्या जातात. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, काही ठळक कामांचाच विषय मांडतो, कारण सगळी यादी जर मी मांडायला सुरुवात केली तर आपल्याला किमान 3 ते 3.5 तास या ठिकाणी जातील. परंतु आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना मावळ तालुका हा खऱ्या अर्थाने एक विकासाच्या मुद्द्यावर पुढे यावा म्हणून आमचा प्रामुख्याने प्रयत्न आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने काय तर इन प्रिव्हियस 5 years मावळ कम टू डेव्हलपमेंट ट्रॅक. याचा अर्थ मागच्या 5 वर्षात मावळ विकासाच्या ठिकाणी येत आहे. 2014 ते 2019 या काळात मावळ खऱ्या अर्थाने काय आहे तर मावळ त्या ठिकाणी काम करतो. गेल्या 11 महिन्यापूर्वी मावळ तालुक्याच्या राजकारणातली सत्तांतर झाल्यानंतर एका बाजूला निवडणुकीपूर्वी मावळ तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी या तालुक्यात विकासाची कामे दाखवा, 1400 कोटी रुपयाच्या विकासाची कामे मंजूरच या तालुक्यात झाली नाही, अशा स्वरूपाच्या गैरसमजुतीच्या बातम्या सातत्याने त्या ठिकाणी दाखवण्याचं आणि घडून आणण्याचा प्रयत्न या मावळ तालुक्यामध्ये यापूर्वी देखील झाला आणि आज देखील तो या ठिकाणी होत असल्याचं आपण सर्वजण पाहत आहोत. विजयादशमीच्या दिवशी या तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षाने 25 वर्षामध्ये मावळ तालुक्यात काय काम केलं हे त्या ठिकाणी आरोपाच्या माध्यमातून आरोप करण्याचा प्रयत्न केला. 12 महिन्यापूर्वीपर्यंत आपण देखील भारतीय जनता पक्षात होता, याचा आता तुम्हाला नक्कीच विसर पडलेला आहे. परंतु या तालुक्यामध्ये आपण विकासाच्या कामावर चर्चा केली पाहिजे. आपण 1400 कोटीच्या ऐवजी 700 कोटी रुपयाचाच हिशोब द्या, अशा स्वरूपाचं केलेलं वक्तव्य म्हणजे मावळ तालुक्याच्या जनतेचा केलेला अपमान आहे. आज मावळ तालुक्यात आपण सर्वजण ज्ञात आहोत. 2014 ते 2019 या काळात मावळ तालुक्यात काय विकास झालाय किंवा आजही काय कामं चालू आहेत ही सगळी मावळची जनता त्या ठिकाणी बघत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की विकासाचं काम मंजूर करून घेणं
हे लोकप्रतिनिधींचं खऱ्या अर्थाने खूप मोठी जबाबदारीचं काम या ठिकाणी आहे आणि हे काम करण्याच्यासाठी त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं. त्यांनी जो त्या ठिकाणी पहिला आरोप केला आहे की 1400 कोटीच्या कामाचा हिशोब आपण मागणार नाही तर 700 कोटी रुपयाच्या कामाचा हिशोब द्या. मी मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी फिरलो, परंतु मला 700 कोटी रुपयाची कामं देखील काही तिथं सापडली नाही. माझं या निमित्ताने त्यांना सूचना आहे की 1400 कोटी रुपयाची कामे करायची असेल तर त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी शिक्षण असावं लागतं आणि या माध्यमातून आपण 700 कोटी रुपयाची कामं सांगताय. मी तर तुम्हाला दावा सांगतो की आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या समोर आज आम्ही आपल्याला 1600 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपयाच्या विकासाची मंजूर झालेल्या कामांची यादी आम्ही आपल्याला देत आहोत. या यादीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अभ्यास करावा आणि आमचं तर विजयादशमीच्या दिवसापासून त्या ठिकाणी आम्ही आव्हान स्वीकारलंय की खुल्या चर्चेला या. आज आम्ही आपल्याला 1600 पेक्षा जास्त कोटी रुपयाची कामे या ठिकाणी अभ्यासासाठी देत आहोत. उद्याच्या काळात या 1600 कोटीच्या कामाचा आमच्या क्लासला आल्यानंतर तुम्हाला तो समजेल, नाहीतर व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. परंतु मावळ तालुक्याच्या जनतेच्या मनात सातत्याने 1400 कोटीची कामं कुठं आहेत, 1400 कोटीची कामं झाल्यात का, अशा पद्धतीच्या बातम्या या ठिकाणी पसरवल्या जातात. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, काही ठळक कामांचाच विषय मांडतो, कारण सगळी यादी जर मी मांडायला सुरुवात केली तर आपल्याला किमान 3 ते 3.5 तास या ठिकाणी जातील. परंतु आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना मावळ तालुका हा खऱ्या अर्थाने एक विकासाच्या मुद्द्यावर पुढे यावा म्हणून आमचा प्रामुख्याने प्रयत्न आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने काय तर इन प्रिव्हियस 5 years मावळ कम टू डेव्हलपमेंट ट्रॅक. याचा अर्थ मागच्या 5 वर्षात मावळ विकासाच्या ठिकाणी येत आहे. 2014 ते 2019 या काळात मावळ खऱ्या अर्थाने काय आहे तर मावळ त्या ठिकाणी काम करतोय. मावळची जनता ही त्या ठिकाणी शांत आणि संयमी स्वभावाची आहे. म्हणून हे सर्व काम करत असताना या तालुक्याचं राजकीय जी संस्कृती आहे ती देखील मवाळ स्वरूपाची आहे. म्हणजे या तालुक्यात निवडणुका झाल्यानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व मंडळी एकत्र या तालुक्याच्या विकासाच्या कामासाठी एकत्र येताना यापूर्वीच्या काळात आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आणि मग हे कसं तर लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कुठल्याही गावचा राष्ट्रवादीचा सरपंच असू द्या, शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, भारतीय जनता पक्षाचा असू द्या, त्या गावचा सर्वांगीण विकास करणं हा आमचा अजिंठ्यावरचा प्राथमिक आणि महत्त्वाचा विषय म्हणून आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. मग त्या ठिकाणी आम्ही बघितलं नाही की या ठिकाणी हा राष्ट्रवादीचा सरपंच आहे म्हणून यांच्या गावाला निधी द्यायचा नाही. मला अनेक राष्ट्रवादीच्या सरपंचांनी त्यांच्या गावामध्ये काय विकासाची कामं झाली किंवा शिवसेनेचा असेल त्यांनी मला यादी दिली की तुमच्या काळात आमच्या गावामध्ये एवढी मोठी विकासाची कामं झाली. उदाहरण द्यायचं झालं तर आमचं ओवळ्यासारखं मावळ तालुक्याचं शेवटचं गाव, त्या गावामध्ये 3 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाचा रस्ता, पूल आणि त्या ठिकाणी बाकीची समाज मंदिर आणि इतर कामं आम्ही त्या ठिकाणी उदाहरण म्हणून सांगितलं. आज तालुक्यामध्ये हायब्रिड ॲन्युटीच्या माध्यमातून तालुक्याची अवस्था पूर्वीची जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल. हायब्रिड ॲन्युटीच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये 235 कोटी रुपयाची कामे या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतली आणि ती कामं
प्रगतीपथावर आहे. मला एकच सांगायचं आहे की कुठलंही काम मंजूर झाल्यानंतर त्याला 1 रुपयाची जरी तरतूद झाली तरी ते काम प्रशासनाला बजेटच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे बजेटमध्ये 1 रुपयाचं टोकन म्हणतो आम्ही त्यांना, टोकनची तरतूद झाली की त्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळते. आणि आम्ही त्या माध्यमातून तालुक्यात जसं हायब्रिड ॲन्युटीचं काम असेल, त्याचबरोबर आपला जो हा रोडचा संपूर्ण भाग आहे, उदाहरणार्थ वडगाव, साते, जांभूळ, कान्हे, नायगाव, कामशेत, कुसगाव या 7 गावांसाठी आम्ही केंद्र सरकारच्या रुर्बन योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक राज्यातला पहिला प्रकल्प आपण मावळ तालुक्यात आणला. पहिल्या DPRला मावळ तालुक्यात त्या ठिकाणी मंजूर मिळाली. शहराच्या लगतच्या गावांचा विकास करणे म्हणजे अर्बन, शहरी आणि रुरल, ग्रामीण, त्याच्यातून शब्द पुढे आला, त्याला नाव दिलं रुर्बन. त्या माध्यमातून महाराष्ट्रातला पहिला 186 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आपण DPR मंजूर करून घेतला. 100 कोटीपेक्षा कमी त्या ठिकाणी निकॅप असेल तर त्याला 33 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळतात. आणि आपला तर 186 कोटी रुपयाचा होता. केंद्राचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि लोकप्रतिनिधींचा हिस्सा या माध्यमातून हा आराखडा त्या ठिकाणी तयार केला गेला आणि ती कामं आज मावळ तालुक्यात खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना या तालुक्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची, ग्रामीण भागाला, सर्वसामान्य नागरिकांना एक पाण्याची व्यवस्था करून देणारी योजना आपण आणली. या योजनेच्या माध्यमातून जो DPR तयार केला गेला तो DPR 171 कोटी रुपयाचा होता आणि त्याच्यातून तांत्रिक मंजुरी करून घेतल्यानंतर प्रत्यक्षात इस्टिमेट आणि त्या ठिकाणचं बजेट या माध्यमातून मावळ तालुक्यात 103 कोटी रुपये एवढा निधी आपण त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला. आज आपल्याला माहिती आहे की MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा एक राज्य सरकारचा एक अत्यंत महत्त्वाचा रस्ते विकासाचा भाग आहे. या माध्यमातून आम्ही देवरोड शहरातला 85 कोटी रुपयाचा पूल असेल, त्याचबरोबर मावळ तालुक्यातला वडगाव शहरातला जो जुना मार्ग आहे, कामशेत शहरातला आहे, वलवणचा आहे किंवा तळेगाव स्टेशनवरून चाकणला जाणारा जो मार्ग आहे तो राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाच्या प्रतीक्षेच्या यादीत येत असल्यामुळं त्या ठिकाणी त्या रस्त्यांसाठी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून 186 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. केंद्र सरकारची सेंट्रल रोड फंड नावाची योजना आहे. त्या माध्यमातून आम्ही काही निधी मावळ तालुक्यात प्राप्त केला. त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे कातवी, इंद्रायणी मंगल कार्यालय, वराळे, माळवाडी हा रस्ता आम्ही त्या माध्यमातून केंद्राचा आणलेल्या निधीच्या माध्यमातून पुढे मंजूर करून घेतला. त्या रस्त्याचं काम पूर्ण देखील झालेलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या माध्यमातून 124 कोटी रुपयाची कामे ही मावळ तालुक्यात आम्ही मंजूर करून घेतलेली आहेत. MIDCच्या माध्यमातून आज आपण बघतोय की वडगाव फाटा म्हणजे ज्या ठिकाणावरून MIDCला रोड जातो त्या वडगाव MIDC फाट्यापासून तर नवला गुंबऱ्याच्या ठिकाणापर्यंतचा 2014च्या दरम्यानचा रस्ता हा अत्यंत खराब होता. नवला गुंबरे ते मिंडेवाडी हा एक रस्ता आपण त्याच्यामध्ये घेतला आणि 93 कोटी रुपयाची कामे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या बजेटच्या माध्यमातून मावळ तालुक्यात आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतली. मावळ तालुक्याला खऱ्या अर्थाने नाणे मावळाला एक दिशा मिळावी, त्या भागातल्या 4000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे बागायती व्हावं म्हणून वडिवळे डावा उजवा कालवा याच्या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आम्ही 51 कोटी 59 लक्ष रुपयाचं काम त्या ठिकाणी बरेच दिवस प्रलंबित होतं, जवळजवळ 15 ते 20 वर्ष प्रलंबित होतं, ते आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं आणि आता ते काम
त्या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेली आहे, कामाचा पुढचा टप्पा सुरू झालेला आहे. घरकुल योजना, माझी तर या निमित्ताने आजही विनंती आहे, या तालुक्याच्या राजकारणात आपण सर्वजण काम करतो, या तालुक्याला एक दिशा मिळावी म्हणून सगळेजण प्रयत्न करत असतात. शेवटी मावळ हा खऱ्या अर्थाने गोल्डन एरिया आहे, मावळची जमीन ही सोनेरी आहे. म्हणून बाहेरच्या मंडळींचं मावळवर विशेष प्रेम आहे. या भागातलं पीपल लाईक्स टू सेकंड होम म्हणून मावळला पसंती देतात आहे. आणि या मावळला सेकंड होमची पसंती असल्यामुळं आम्ही या तालुक्याची गरज ओळखली. या तालुक्याला विकासाच्या माध्यमातून पुढे न्यायचं असेल तर मावळ तालुक्यातले रस्ते हे सक्षम झाले पाहिजे, अशा स्वरूपाचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. मावळ तालुक्यातले सर्व रस्ते तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या रस्त्याची रुंदी तुम्ही सार्वजनिक बांधकाम खाता असेल, जिल्हा परिषदेचा इतर जिल्हा ग्रामीण मार्ग असेल किंवा त्या ठिकाणचा ग्रामीण मार्ग असेल, प्रमुख जिल्हा मार्ग असेल, या सर्व रस्त्यांचं पूर्वीचं तालुक्यातलं चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी होती. म्हणजे कामशेतवरून पवनानगरला जायचं असेल तर 2 गाड्या समोरासमोर आल्या तर एका गाडीला खाली उतरावं लागायचं, तरच त्या ठिकाणी रस्त्याने जाता येत असेल. असे सगळे रस्ते, मग त्याच्यामध्ये सोमाटणे दारुंबरे ते ओवळे असेल, कामशेत ते पवनानगर असेल, काने फाटा ते खांडी असेल, आमचा कामशेत ते जांभवली असेल, आमचा इंदुरी जाधववाडी ते नवलापुंबरे असेल, आमचा लोणावळा ते पवनानगर असेल किंवा त्या ठिकाणी आमचा कोळे चापेसर ते जवण शिळीम असेल, ह्या सगळ्या रस्त्यांचं बघत असताना सोमाटणे ते कडदे असेल, या सगळ्या रस्त्यांचा आम्ही एक प्लॅन तयार केला. ह्या सगळे रस्ते रुंद झाले पाहिजेत म्हणून, कारण या तालुक्याच्या विकासाला रस्ते ही या तालुक्याच्या विकासाची गुरुकिल्ली होती. रस्ते चांगले झाले तर या तालुक्यात चांगले प्रोजेक्ट येतील. सेकंड होमच्या माध्यमातून गुंतवणूक करणारे नागरिक या तालुक्यामध्ये येतील आणि या तालुक्यातलं पर्यटन खऱ्या अर्थाने विकसित होण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. म्हणून आम्ही ठरवलं की पहिला अजेंडा या तालुक्यातला राबवला तो म्हणजे रस्ते. आजही आपण सर्वजण तालुक्यात रस्त्यांनी फिरतोय. मी 100% दावा करणार नाही, काही रस्ते आता खराब बी आहेत, परंतु काही रस्ते आजही दर्जेदार आहेत. माझी विनंती आहे, जे रस्ते खराब झाले किमान खड्डे तर बुजवा. ज्या रस्त्याने नागरिकांना रोज जावं लागते त्या रस्त्यांचे खड्डे तरी बुजवले तरी नागरिकांचं जाण्याचं त्या ठिकाणी व्यवस्था चांगली होईल. गेल्या 11 महिन्यात नवीन मंजूर काम करून PWDचा एक रस्त्यावरचा खड्डा आपण बुजवला नाही, हे तालुक्याची शोकांतिका आहे. आज आम्हाला या निमित्ताने बाकीचे कामाचा उल्लेख सांगता येईल, परंतु काही मी ठळक बाबी PMRDAच्या माध्यमातून आज आपण जांभूळ ते महिंद्रा कंपनी हा 5 कोटी रुपयाचा तालुक्यातला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. PMRDAच्या माध्यमातून काम करत असताना आमचा इंदोरी त्या ठिकाणी कांदे वस्ती ढोरेमळा, म्हणजे नाव माहिती नसेल तर जरा पोचवा की कांदे वस्ती कुठे आहे, ढोरेमळा कुठे आहे, नानोलीच्या तिथून जाणारा रस्ता कसा जातो, पुढं भोयरे फाट्यापर्यंत जाणारा जो रस्ता आहे तो कसा आहे, त्याला आम्ही PMRDAच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून 9 कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि ते काम त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणून PMRDAच्या माध्यमातून 21 कोटी रुपयाची कामे करत असताना भंडारा डोंगर, सुदवडी, सुदुमरे, देहू या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून मावळ तालुका आणि हवेलीचा आपला हा संपूर्ण काही भाग याच्यासाठी विशेष करून आम्ही 2014 ते 19च्या दरम्यान 138 कोटी रुपयाची कामे त्या ठिकाणी पूर्णत्वास नेल्याचं उदाहरण आजही त्या ठिकाणी साक्षी म्हणून आपल्या सर्वांना पाहता येईल. मग बाकी पर्यटन, पंचायत समितीची इमारत असेल किंवा तळेगावचं आरोग्य केंद्र असेल, आमदार फंडाच्या माध्यमातून असेल, विशेषतः जी आपल्या पुणे जिल्ह्याचं नियोजन समिती आहे त्या पुणे जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात मग लोणावळा, वडगाव, तळेगाव या शहरांसाठी आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 48 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले. हा सर्व लेखाजोखा बघत असताना तळेगाव शहरातील
भुयारी गटार योजनेसाठी 63 कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले. पाणी पुरवठा योजनेसाठी तळेगावच्या 44 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत. मग हिंदमाता भुयारी रेल्वे मार्गासाठी DPDCच्या माध्यमातून 5 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत. शॉपिंग सेंटर जे तळेगावात आज सर्वात मोठं व्यापारी संकुल म्हणून दिसतं, त्या तळेगावातल्या शॉपिंग सेंटरला 12 कोटी रुपये हे आम्ही DPDC आणि राज्य सरकारच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि विशेष अनुदान या माध्यमातून प्राप्त करून ही कामं त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांडपाणी वाहिनी, वीज वाहिन्या भूमिगत त्या ठिकाणी टाकणे, अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईट याच्यासाठी 9 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत. ही सर्व कामं होत असताना मावळ तालुक्यातलं पहिलं बॉटनिकल गार्डन, बॉटनिकलचा अर्थ आहे जैव विविधता उद्यान, या माध्यमातून आपण तळेगाव स्टेशनला यशवंतनगर रेल्वेच्या बाजूला असलेल्या नगरपालिकेच्या आरक्षित जागेत 5 कोटी रुपये खर्च करून बॉटनिकल गार्डनचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. लोणावळा शहरासाठी आम्ही 34 कोटी रुपयाची पाणी योजना असेल, भांगरवाडीचा उड्डाणपूल असेल, 7 कोटी रुपयाच्या अंतर्गत रस्त्यांचे विषय असेल, विशेष रस्ता अनुदान, अग्न सुरक्षा, अद्ययावत गार्डन, त्याचबरोबर खंडाळा तलाव याच्यासाठी जवळजवळ आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी 10 कोटी रुपये मंजूर करून घेण्याचं काम केलेलं आहे. देवरोडसाठी विशेष तो मगाशी उल्लेख झाला की देवरोडचा उड्डाणपूल असेल, तळेगावचा रेल्वे अंडरपास असेल, याबरोबर आमचा बेबूडोळचा पूल असेल, अगदी कामशेतचा उड्डाणपूल असेल. ही कामं 2014 ते 2019च्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून घेतली. आणि ही सर्व कामं होत असताना ज्या देवरोड शहरातून पिंपरी चिंचवडला जात असताना त्या ठिकाणी असलेला रस्ता हा एकेरी वाहतुकीचा होता. आम्ही विशेष प्रयत्न केले. त्या ठिकाणी 2014च्या पूर्वी देशात काँग्रेसचं सरकार होतं. ते असताना त्या रस्त्याच्या रुंदीकरणाला परवानगी मिळाली नाही. सर्व पक्षाचे नेते सातत्याने प्रयत्न करत होते, परंतु 2014ला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आल्यानंतर आम्ही देवरोड ते निगडी या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या माध्यमातून परवानगी घेतली. नुसतीच परवानगी घेतली नाही, तर ती परवानगी घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देवरोडचा उड्डाणपूल आणि रस्त्यासाठी 85 कोटी रुपये खर्च करून ते काम पूर्ण झालेले. एक गोष्ट नक्की आहे, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, काही कामाच्या बाबतीतल्या चुका देखील असतील, आम्ही नाकारत अजिबात नाहीये. परंतु त्या ठिकाणी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना आम्ही देखील सूचना दिलेल्या आहेत की त्या ठिकाणी एवढा मोठा पूल होत असताना आमच्या देवरोडच्या नागरिकांची वाहतुकीचा होत असलेला खोळंबा हा या माध्यमातून आज संपलेला आहे. परंतु तिथल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्यात, जेणेकरून 2014च्या पूर्वी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अपघात झाले आणि देवरोड ते निगडी दरम्यान अनेक आपल्या बांधवांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. आम्ही ही बाब महत्त्वाची समजून पहिलं आपण काम प्रायोरिटीने ते घेतलं पाहिजे, म्हणून पहिल्याच 1.5 ते 2 वर्षाच्या आत त्या कामाला गती दिली आणि ते काम आज पूर्ण झालेले. तळेगावचा रेल्वे अंडरपास, आज तळेगाव स्टेशन चौक जो आहे त्या ठिकाणी अर्धा तास 1 तास ट्रॅफिक जाम व्हायची. आम्ही पर्यायी मार्ग म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या रेल्वे अंडरपासला DPDCच्या माध्यमातून मंजुरी घेतली, 5 कोटी रुपयाची तरतूद केली आणि एक चांगल्या पद्धतीने नगरपालिका आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तो रेल्वे अंडरपास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ते काम का थांबलं? आपण तर त्यावेळेस तळेगावचे उपनगराध्यक्ष होता. आपली त्या ठिकाणची प्राथमिक जबाबदारी होती की ते काम कसं चांगलं होईल. शेवटी तिथली स्थानिक स्वराज्य संस्था काम करत असताना आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्या भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी निधी दिला. मग त्यावेळेस तुम्ही उपनगराध्यक्ष असताना त्या कामाला काम बघितलं नाही. त्या ठिकाणी पाणी साचलं तर त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून त्याचं जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम आपण तर नक्की केलं, किंवा
कामशेतचा उड्डाणपूल असेल, कामशेतचा उड्डाणपूल आज तुम्ही जाताय कुठं? देवरोडच्या उड्डाणपुलावर जाताय, कुठं कामशेतच्या उड्डाणपुलावर जाताय, कुठं बेबुडोलच्या पुलावर. पण ती कामं कुणी मंजूर केली? त्यातल्या कामातल्या काही गोष्टी होत्या, त्याच्यासाठी आपण काय विशेष प्रयत्न केले हे तरी मावळच्या जनतेला समजलं पाहिजे. आज आपण बघतोय की संपूर्ण मावळ तालुक्यात आपण 1 वर्षात विकासाची किती निधी मंजूर करून आणला. मावळ तालुक्याच्या जनतेच्या अपेक्षा आहेत की 1 वर्षात मावळ तालुक्यात किती कोटी रुपयाचा आपण निधी मंजूर करून आणला, हे आपण मावळ तालुक्याच्या जनतेच्या समोर मांडावं. आणि हे मांडत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की विकासाचा निधी आणणं म्हणजे काय एखाद्या गावात एखाद्या शेतकऱ्याची जमीन विकत घेतली, त्याचं खरेदीखत केलं आणि झालं असं नसतं. तर त्याच्यासाठी प्रत्यक्षात काम करावं लागतं आणि हे काम आपल्याकडून मावळच्या जनतेला अपेक्षित आहे. या तालुक्याच्या विकासाची निकोप स्पर्धा आपण बघितली पाहिजे. मावळ तालुक्यामध्ये आम्ही जर 1400-1600 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला असेल तर आपण त्याच्यापेक्षा जास्त आणून या तालुक्यामध्ये विकासाची निकोप स्पर्धा करावी, जेणेकरून जनतेचं हिताचं काम आपल्याला या निमित्ताने करता येईल. राजकीय संस्कृती या मावळ तालुक्यात आपण मवाळ स्वरूपाची आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जर म्हणलं तर पॉलिटिकल कल्चर ऑफ मावळ इज सायलेंट. हा मावळ तालुक्याचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. आज मावळ तालुक्यात आपण सर्वजण बघतोय, या तालुक्यात बापना साहेब असतील, भेगडे साहेब असतील, रघुनाथ दादा असतील, आदरणीय ढोरेताई असतील, दिगंबर दादा असतील, यांनी देखील या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व केलं. परंतु हे सर्व करत असताना या तालुक्याची संस्कृती आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलं. निवडणुका संपल्यानंतर राजकीय पेल्यातलं वादळ या तालुक्यातलं लगेच संपतं आणि सगळी मंडळी या तालुक्याच्या विकासाच्यासाठी एकत्र येतात. परंतु दुर्दैवाने मागच्या 1 वर्षात या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त राजकारण करणे आणि आपण कसं काय करतो याची चर्चा घडवणे आणि आपलं स्वतःचं 1 वर्षाचं अपयश झाकण्यासाठी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर आरोप करणं, अशा पद्धतीचं या ठिकाणी प्रयत्न दुर्दैवाने मावळ तालुक्यात त्या ठिकाणी होत आहे. माझं तर या निमित्ताने आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मी आपल्या मावळच्या जनतेला आवाहन करतो की या तालुक्यात आता आम्ही हे मुद्दे काढल्यात, आम्ही प्रत्यक्षात यादी आज देतोय. जी विकासाची यादी आहे ती आज आम्ही रजिस्टर करून सन्माननीय आमदार सुनील शेळके यांना पाठवत आहोत. त्यांनी या यादीचा अभ्यास करावा आणि अभ्यास झाल्यानंतर जर आमचं तर त्यांना विजयादशमीपासूनच म्हणणे आहे की आपण समोर बसू, तालुक्याच्या जनतेसाठी समोर बसून चर्चा करू. परंतु आजपर्यंत तरी ही गोष्ट घडली नाही. हा अभ्यास झाल्यानंतर जर समजा त्यांनी या संदर्भातल्या चर्चेचं निमंत्रण दिलं तर आम्ही समजू की चांगली गोष्ट आहे. परंतु चर्चेचं निमंत्रण दिलं नाही तर आम्ही समजू की जी कामं या तालुक्यात मंजूर झाली ती त्यांना 100% मान्यच आहे, हे या निमित्ताने आपल्याला दिसून येणार आहे. दुसरी गोष्ट की आता तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा काय, तर एका बाजूला विकासाची कामं, मग बाळा बेगडेच्या बाबतीत आपल्याला दुसरा मुद्दा काय, तर मग बाळा बेगडेचं घर कसं. निवडणुकीच्या काळात हाच मुद्दा मावळ तालुक्याच्या जनतेच्या मनावर त्या ठिकाणी बिंबवण्याचा काम मोठ्या प्रमाणात केलं. मी तर खुलं या ठिकाणी सांगतो, विकासाच्या कामावर तर आपण चर्चा करूच, परंतु या तालुक्याची राजकीय संस्कृती इतक्या खालच्या पातळीवर आपण नेऊन ठेवली, हे या तालुक्याचं दुर्दैव आहे. कारण शेवटी आता आम्ही असं म्हणायचं का की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं कुठं घर आहे, महाराष्ट्राचे इतर नेत्यांची कुठं घर आहे, मावळ तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी माजी आमदारांची इथं घर आहे तिथं. शेवटी तो त्याचा वैयक्तिक विषय. शेवटी जीवन जगत असताना
ज्याचं त्याचं एक आपलं स्वतःचं काही स्वप्न असतंच ना. आज आम्ही 33 कोटी रुपये PMRDAच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून काय मंजूर केल्यात, तर 7,000 घरांचं सर्वेक्षण केलंय. 1300 घरांना त्या ठिकाणी 2.5 लाखाप्रमाणे आदेशपत्र वाटप केलेले आहेत. 12 महिन्यात त्या 1300 घराच्या नागरिकांना स्वतःचं स्वप्नातलं घर बांधायचं आहे. त्याच्यासाठी आपण निधी देत नाही, हे दुर्दैव या तालुक्यात होतंय. आणि मग काय, तर मग उद्या काय काढायचं, तर उद्या चर्चा करायची कुठल्या मुद्द्याची, तर मग घर कसं, मग घर कशाने बांधलं. आमचं तर खुलं आव्हान आहे, आज एकदा मावळच्या जनतेच्या समोर दूध का दूध और पाणी का पाणी होऊनच जाऊ द्या. कारण नाचता येईना अंगण वाकडं अशी अवस्था मावळ तालुक्यात या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकदा या तालुक्याच्या जनतेला, हो आम्ही घर बांधलं आम्ही जनतेच्या आशीर्वादाने आमच्या स्वतःच्या जमिनीच्या लोनच्या माध्यमातून बांधलं, आम्ही नाकारत नाहीये. परंतु सातत्याने एखाद्या विषयावर मग राजकीय निवडणुकीमध्ये तेच वापरायचं आणि आजही तोच मुद्दा त्या ठिकाणी करायचा. मग जर आम्ही या मावळ तालुक्यात गौण खनिजच्या माध्यमातून शासनाच्या रॉयल्टीच्या संदर्भातला जर मुद्दा काढला, शासनाची रॉयल्टी किती बुडवली हा जर मुद्दा काढला, तर त्याचं उत्तर मावळच्या जनतेला अपेक्षित आहे. मागील काही वर्षामध्ये मावळ तालुक्यातल्या जनतेची पर्यावरण आणि रॉयल्टी किती आपण बुडवली हे आम्ही आता पुढच्या काळात सिद्ध करून दाखवू. नाही तर याचं उत्तर आता मावळ तालुक्याच्या जनतेला अपेक्षित आहे, ते उत्तर आपण द्यावं हे देखील आजच्या या आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आज आम्ही जाहीर करतो. कृपा करून आम्ही कुठले मुद्दे घेत असताना आमचा कुणाच्या वैयक्तिक विषयात जाण्याचा अजिबात त्या ठिकाणी विषय नाही आहे. परंतु ज्या ज्या वेळेस मावळ तालुक्यामध्ये आज चर्चा घडवल्या जातात, त्यामुळं आज या विषयावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही बोलण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. पुढच्या काळात या तालुक्याच्या विकासासाठी आपण काम करावं अशा पद्धतीच्या संपूर्ण तालुक्याच्या जनतेच्या अपेक्षा आहे. आणि त्या माध्यमातून तालुका आज बघतोय, आज तुमचं राज्यात सत्ता आहे, तुम्ही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहात, जास्तीत जास्त निकोप स्पर्धा विकासाची तालुक्यात कशी होईल याचा आपण प्रयत्न करावा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी मांडतो आणि थांबतो. धन्यवाद.